आपण पाहता एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आज ईडी कडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। येस बँक आणि इतरही गैरव्यवहार प्रकरणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 3000 कोटींच्या या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने 2 गुन्हे दाखल केले असून त्या आधारावर ईडीने स्वतंत्र तपास सुरू केलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित रिलायन्स सेंटर याच्यावरती आज सकाळपासूनच ईडी कडनं छापेमारी ही करण्यात आलेली आहे। ईडी कडनं मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 3000 कोटीचा जो कथित गैरव्यवहाराचा आरोप आहे या अंतर्गत ही संपूर्ण ईडीची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते। खरं तर सीबीआयने या प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्याच एकूणच एफआयआरच्या आधारावरतीच आता ईडीने स्वतंत्र तपास हा सुरू केलेला आहे। सांगितलं जातंय हा आरोप आहे की रिलायन्सने येस बँकेकडनं 3000चं जे लोन घेतलं होतं 3000 कोटीचं त्यामध्ये अनेक अनियमितता ही प्रामुख्याने आढळून आलेली आहे। आपण पाहिलं तर मिळालेल्या माहितीनुसार जे लोन आहे हे त्याचे कागदपत्र बनण्याच्या पूर्वीच रिलायन्सला मिळाले होते आणि नंतर त्याचे मागच्या तारखेचे कागदपत्र बनवण्यात आले होते। प्रामुख्याने जे डायरेक्टर्स आहेत त्यांचे ॲड्रेस हे सेम दाखवण्यात आलेले आहेत। अशाच पद्धतीने जे लोन होतं 3000 कोटीचं ते एका प्रकरणात 8000 कोटी इथपर्यंत दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे अनेक गैरव्यवहार प्रकरण हे यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळालं आणि हीच अनियमितता लक्षात घेता सीबीआयने गुन्हा नोंदवला होता। त्याच आधारावरती ईडी कडनं आता त्याचा सखोल तपास सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज सकाळपासूनच रिलायन्स सेंटर्स या ठिकाणी सकाळपासूनच ईडीने छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे। या प्रकरणामुळे आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत किती वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र कुठले पुरावे हाती लागतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी नवी मुंबईतून येते। वाशीत कॉलेज बाहेर मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचं बघायला मिळालं। मराठी विद्यार्थ्याला अमराठी तरुणांनी